कुमाई गोपाल कुमाई तो हा माधव बरवा
जय राम जय जय राम। रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन जीवाही अगोज पडती आघात या गुज पडती आघात जीवाही अगोज पडती आघात या गुज पडती आघात येऊनिया नित्य नित्य वारू येऊनिया नित्य नित्य वारू येऊनिया नित्य नित्य वारू तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे म्हणे तुझ्या नामाची आबळे म्हणे तुझ्या नामाची आबळे म्हणे तुझ्या नामाची आबळे अवघियाचे काळे केले तोंड अवघियाचे काळे केले तोंड अवघियाचे काळे केले तोंड तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे म्हणे तुझ्या नामाची आबळे तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे म्हणे तुझ्या नामाची आबळे अवघियाचे काळे केले तोंड अवघियाचे काळे केले तोंड अवघियाचे काळे केले तोंड जीवाही आगोज पडती आघात शिवाई आगोज पडती आघात जीवाही आगोज पडती आघात जीवाई आगोज पडती आघात येऊनिया नित्य नित्य वारू येऊनिया नित्य नित्य वारो येऊनिया नित्य नित्य वारो शोभा रखुमाई जय शोभा जय शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई
रात्र दिवस आम्हा
Evonia, Evonia, Nitya Varu, Evonia, Nitya Varu. Evonia, Evonia, Evonia,
अनित्यवान एवढे अनित्यवान एवढे अनित्यवान रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन जीवाही अगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य वारू तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे अवघियाचे काळे केले तोंड जीवाही अगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य वारू पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन तुझरे चरण संताचे या चरण संताचे तुझरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
बाबाजी सद्गुरुदास तुका गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशम् आनन्दिवल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्त्युं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा चित्ती धरिली वासना चित्ती धरिली वासना चित्ती धरिली वासना वासना चित्ती धरिली वासना वासना चित्ती धरिली वासना चित्ती धरिली वासना प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन जेव्हाही आगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य वारू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नवे नवे या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीच्या कलशस्थानी शोभायमान असणारे विराजमान असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय साधकाची भूमिका घेऊन साधकाला रात्रंदिवस कोणाकोणाबरोबर युद्ध करावं लागतं आणि हे युद्ध जिंकण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुमच्या आमच्या समोर पर्याय सुद्धा प्रतिपादन करतात। विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला
सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं वक्त्याचं कर्तव्य म्हणून 2 शब्दाचा परिहार्थ असा. महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये क्रांती केलेली आहे. कुणी भक्तीच्या माध्यमातून क्रांती केली, कुणी वैराग्याच्या माध्यमातून क्रांती केली, कुणी नामचिंतनाच्या माध्यमातून कीर्ती आपल्या जीवनामध्ये केलेली आहे. आणि तसेच आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरस्थान असणारे श्री संत कवी महिपती महाराजांच्या जन्मानं लिहिलेलं समाधीनं पवित्र झालेला हा संपूर्ण काय आहे परिसर आहे. या परिसराचं भाग्य आहे की साधू मंडळी कुठेही थांबत नसतात. साधू मंडळी त्या ठिकाणी थांबत असतात की धन्यतेची ग्राम महाराज सांगतात. साधू मंडळीला जीवन जगत असताना विश्वमाऊली ज्ञानोबा वर्णन करतात की जीवन जगत असताना साधू संत महात्मे त्या ठिकाणीच थांबतात की त्या ठिकाणी काहीतरी अनादिकालापासून पुण्य आणि पुण्यक्षेत्र ते आहे. या अनुषंगानं श्री संत कवी महिपती महाराज या परिसरामध्ये जन्माला लिहिलेला समाधीनं पवित्र झालेला हा संपूर्ण परिसर. आणि श्री संत कवी महिपती महाराजांनी अशी क्रांती आपल्या जीवनामध्ये केली का 150 संताहून चरित्राचं ओवीबद्ध चरित्र आपल्या समोर ठेवलेलं आहे. अनेक संतांचे चरित्र आपल्याला माहिती नाही, ते संत माहिती सुद्धा नाहीत, पण संत कवी महिपती महाराजांनी ते संत आपल्या समोर आणण्याचं कार्य आपल्या ओवीबद्ध या ग्रंथातून भक्तिविजय असेल या ग्रंथातून केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी क्रांती केली, त्यापैकी आपल्या सर्वांचं आदरस्थान श्रद्धास्थान ते म्हणजे संत कवी महिपती महाराज. आणि महिपती महाराजांनी या परिसरामध्ये राहून भक्तीचं ज्ञानाचं वैराग्याचं रोपटं या परिसराला लावलेलं आहे. आणि आपण सर्व मंडळी त्यांच्या चरणाजवळ आहोत आणि चरणाजवळ राहून त्यांची सेवा आपण करत आहोत. म्हणून श्री संत कवी महिपती महाराज संस्थान ताराबाद आणि ताराबाद संस्थांच्या भक्त परिवारातील अनेक अशी गावं आहेत. त्यापैकी आपलं असणारं पुण्यक्षेत्र बेलकरवाडी हे गाव. आणि या गावामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदामध्ये अतिशय उत्साहामध्ये भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. मागच्या वर्षी आपण पाहिलं किशोरजी महाराज तर जगद्गुरु तुकोबारायांचा असणारा 375वा वैकुंठ गमन सोहळा आपण सर्वांनी जगद्गुरु तुकोबारायांचा हा सोहळा ठिकठिकाणी आपण जाऊन त्या ठिकाणी पंचमवेद असणारा जो गाथा आहे त्या गाथ्याचं चिंतन आपण केलं, तुकोबारायांचं चरित्र आपण ऐकलं. आणि यावर्षी विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा असणारा जन्मोत्सव सप्तशतकोत्तर म्हणजे 750वा सुवर्ण महोत्सवी वर्ष. घराघरामध्ये गावोगावी तालुक्यामध्ये महाराष्ट्रात जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्ञानोबारायांचा हा सोहळा संपन्न होत आहे. त्यापैकी आपले सर्व संत कवी महिपती महाराज देवस्थान ताराबाद आणि पंचक्रोशीतील सर्व मंडळी तथा आपलं असणारं बेलकरवाडी हे गाव आपल्या सप्त्याचं औचित्य साधून जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं जन्मशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या भक्ती उत्सवाकरता संत महात्म्यांचे भगवान परमात्म्याचे आशीर्वाद आहेत. त्यामध्ये आपल्या सर्वांचं आदरस्थान संत कवी महिपती महाराजांचे कृपा आशीर्वाद आपल्या सर्वावर आहे. श्री दक्षिणमुखी हनुमंतरायांचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वावर आहे. परमपूजनीय आदरणीय आपल्या सर्वांचं आदरस्थान शांतीब्रह्म लक्ष्मणजी महाराज पांचाळ बाबांचे कृपा आशीर्वाद आहे. परमपूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज कांबळे यांचं कुशल मार्गदर्शन आपल्या सर्वावर आहे. तसेच गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, पंचक्रोशीतील सर्व मंडळी, पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, गावातील सर्व भजनी मंडळ यांच्या अथक प्रयत्नातून सुरू असलेला हा भक्ती उत्सव. गाव अगदी छोटं आहे, पण छोटं गाव असतानासुद्धा एवढा दिमागदार कार्यक्रम त्यांच्या जीवनामध्ये घडत आहे हे त्यांचं काय आहे भाग्य आहे. आणि आपल्या वाट्याला ही सेवा येते हे त्यांचं सुद्धा काय भाग्य आहे. बेलकरवाडी अत्यंत छोटं गाव आहे, पण छोटं गाव असून सुद्धा कार्यक्रम कसा करावा या गावाचा आदर्श आपण पंचक्रोशीनं
आणि तालुक्यानं घेतला पाहिजे. म्हणून एकीचं बळ याला म्हणतात. विखुरलेली माणसं काही कार्य करू शकत नाही, पण एक राहून काय कार्य होतं या सप्त्यातून आपल्याला पाहायला सापडतं. सर्व बेलकडवाडी ग्रामस्थ, सर्व भजनी मंडळ आणि सर्व पंचक्रोशीतील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब महाराज, आदरणीय तानाजी भाऊ, त्यांचे सर्व सहकारी, संयोजक मंडळी, तरुण मंडळी, सर्वांगानं सहकार्य करणारी सर्व मंडळी, त्यांच्या माध्यमातून सांगावा संदेश मिळाला आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या दर्शनाचा आलेला हा योग आहे. कार्यक्रमाकरता उपस्थित संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू, कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन, गायक, वादक, भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन अविरत निष्ठेनं, श्रद्धेनं, विश्वासानं कार्य करणारी मंडळी, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. त्यामध्ये आज विशेषतः ज्यांची उपस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये, मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, भगवान परमात्म्यानं मला आदरही दिला आणि पूजाही माझी केली. संगीत क्षेत्रामध्ये, मृदंग क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं अशी संगीत विशारद मंडळी जे संगीताची निष्ठेनं सेवा करत आहे. नवे नवे आपलं गायन म्हणजे भगवान परमात्म्याला आवडावं, आपला मृदंग वाजवत असताना भगवान परमात्म्याला हा आवडावा या निष्ठेनं, श्रद्धेनं, भावनेनं या ठिकाणी जे संगीत क्षेत्राची आणि मृदंग क्षेत्राची सेवा करतात असे असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण, की आम्ही निळोबारा धर्मशाळेत एकत्र राहिलेलो आहोत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे संगीत विशारद असणारे किशोरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे विलासजी महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत विशारद अजिंक्य महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे आदरणीय हरिभक्तीपरायण अनिल महाराज, अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी महाराज आहेत, चोपदार आहेत, तसेच सर्व आमचे सन्मित्र आमचे किशोरजी महाराजांच्या संस्थेतील सर्व आमचे बालवारकरी मंडळी, महाराजांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच ज्यांची सुंदर सिस्टीम आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो. आपण सर्व अर्थदान करणारी मंडळी, अन्नदान करणारी मंडळी, संत सेवा करणारी मंडळी, वारकऱ्यांची सेवा करणारी मंडळी, धर्ममंडप स्वच्छ करण्याचं कार्य करणारी मंडळी, प्रत्येकजण आपापल्या माध्यमातून या ठिकाणी काय करत आहे, सेवा करत आहे. निष्ठेनं, श्रद्धेनं आपण सेवा करत आहोत. याचं कारण आपल्या सर्वांचं आदरस्थान संत कवी महिपती महाराज आहे. संस्थांच्या परिवारामध्ये राहत असताना कुणी विण्याची सेवा करत असेल, कुणी काकड्याची सेवा करत असेल, कुणी हरिपाठाची सेवा करत असेल, कुणी आपल्या वारकऱ्याची सेवा करत आहे, कुणी चोपदारकी करत असेल. आपल्या परंपरेनुसार प्रत्येकजण आपापल्या माध्यमातून श्री संत कवी महिपती महाराज संस्थान आणि संत कवी महिपती महाराजांची सेवा करत आहे. आपल्या जीवनामध्ये हे भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. म्हणून संत कवी महिपती महाराजांचं कार्य अलौकिक आहे आणि आपण या परंपरेत जन्माला आलेलो आहोत म्हणून आपण सुद्धा काय आहोत, भाग्यवान आहोत. म्हणून आमची संगीत विशारद मंडळी, मृदंग सेवा करणारी मंडळी या सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. का एखादा आपल्याला क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना काही दिवसापूर्वीच ती साधना करावी लागते. पण मृदंग क्षेत्र आणि संगीत क्षेत्र असं आहे का एक दिवस जर रियाज झाला नाही, प्रॅक्टिस झाली नाही तर कधी कधी, बरोबर आहे ना किशोरजी महाराज, कधी कधी एक स्वर या रागातला स्वर त्या रागात जाण्याची सुद्धा काय असते, शक्यता असते. म्हणून निळोबारा धर्मशाळेत असताना आदरणीय किशोरजी महाराज, आदरणीय विलास महाराज फार संगीत क्षेत्राची साधना त्यांनी केलेली आहे. मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे. सकाळी 7 वाजता जर खोली बंद केली अनिल महाराज तर 10 वाजेपर्यंत पेटीचा आवाज चालूच, आणि संध्याकाळी 4 वाजता जर पेटी एकदा रियाज सुरू केला तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा रियाज चालू. म्हणजे सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास. ही मी कोणाचं ऐकून सांगत नाही, तर मी स्वतःच्या डोळ्यानं हे पाहिलेलं आहे. सुरुवातीला आम्ही नवीन आळंदीत गेल्यानंतर आदरणीय किशोर महाराज, आदरणीय विलास महाराज यांनी आदरानं विचारपूस करावी, आपल्या
तालुक्याजवळचे सर्व विद्यार्थी आहेत, जेवलात का नाही, काही राहण्याची व्यवस्था आहे का, आज मधुकरी आली का, हे सर्व विचारपूस करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आज आमचंही भाग्य आहे काही सर्व मंडळी या ठिकाणी सेवा करत आहे आणि त्यांच्या हे सर्व संगीत आणि मृदंग ऐकण्याचा योग आमच्या जीवनामध्ये आहे. अशा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांची संत सेवा आज आहे सांगदेव भाऊ किनकर, त्यांनाही धन्यवाद. आपण सर्व सेवा करताय, सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि आपल्या या मर्यादित वेळेमध्ये सेवा आवरण्याचा प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल आणि आपला हा कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून जे पंचक्रोशीमध्ये दाखवत आहेत अशी सर्व असणारे आमचे युट्यूबचे आणि कॅमेऱ्याचे सर्व असणारे माऊली, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याबरोबर सुंदर सिस्टीम ज्यांची आहे आमच्या परिसरामध्ये, दरंदले भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण सर्व मातृपितृवर्ग आहात. आदरणीय आमचे सन्मित्र असणारे गणपत पाटील हार्दे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावातील पंचक्रोशीतील सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि या मर्यादित वेळेमध्ये सेवा आवरण्याचा प्रयत्न. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 3 चरणाचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय साधकाच्या युद्धाचा परिचय देतात आणि परिचय देऊन या युद्ध जिंकण्याचा मार्ग सुद्धा तुमच्या आमच्या समोर प्रतिपादन करतात. आपण या मृत्यूलोकात आलेलो आहोत, वास्तव्य करत आहोत. पण वास्तव्य करत असताना प्रत्येक भागाचा, प्रत्येक देशाचा काही ना काहीतरी विशेष आपल्याला पाहायला सापडतो. विठ्ठल विठ्ठल राहण्याच्या बाबतीत जरी आपण किशोर महाराज विचार केला तर प्रत्येक भागाचं राहणीमान काही विशेषच आहे. खाद्यपदार्थाचा जरी आपण विचार केला अनिल महाराज तर प्रत्येक भागाचं खाद्यपदार्थाचं काही विशेषच आहे. ज्या त्या क्षेत्राचं, ज्या त्या भागाचं काहीतरी विशेष आपल्याला पाहायला सापडतं. एखाद्याला जर आपण विचारलं आळंदी या क्षेत्री काय आहे तर तिथला महिमा आहे. ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली, विशेष आहे. देहुला काय आहे तर विचारलं तर जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी साधना केलेली आहे. श्री क्षेत्र निवास आहे, त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. ताराबादला आपल्या जीवनामध्ये विचारलं आपण एखाद्याला तर काय घडलेलं आहे तर सगळी मंडळी सांगतील आमच्या संत कवी महिपती महाराजांनी 150 संतांचं चरित्र आधी केलेलं आहे. म्हणजे ज्या त्या भागाचा आपल्याला काहीतरी विशेष पाहायला सापडतो. विठ्ठल या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक भागाचा काहीतरी विशेष आपल्याला पाहायला सापडतो. मग तुम्ही मला सांगा कोणत्या कोणत्या भागाचं काय काय विशेष आहे तर तेवढा सांगण्याकरता पुरेसा आपल्याकडे वेळ नाही. अभंगाच्या भाषेत बोलायचंय. शास्त्रकार चिंतन करतात की या मृत्यूलोकामध्ये 4 लोक आहेत. पहिला लोक आहे वैकुंठ लोक, दुसरा आहे कैलास लोक, तिसरा लोक आहे स्वर्ग लोक आणि आपण ज्या भूमीवर वास्तव्य करत आहोत तो म्हणजे मृत्यूलोक. विठ्ठल विठ्ठल 4 लोक आपल्याला पाहायला सापडतात. वैकुंठ लोक आहे, कैलास लोक आहे, स्वर्ग लोक आहे आणि आपण राहतो तो मृत्यू लोक आहे. म्हणजे या 4ही लोकाचा काही ना काहीतरी विशेष आपल्याला पाहायला सापडतो. विठ्ठल विठ्ठल शास्त्रकारांना विचारलं सांगा वैकुंठ लोकाचा काय विशेष आहे. शास्त्रकारांना विचारलं सांगा कैलास लोकाची काय विशेषता आहे. शास्त्रकारांना विचारलं सांगा स्वर्ग लोकाची काय विशेषता आहे. आणि शास्त्रकारांना विचारलं मृत्यू लोकाची काय विशेषता आहे. मृत्यूलोक म्हणजे आपल्या अभंगाचा विषय. शास्त्रकार सांगतात भक्त भूमी वैकुंठ, तपोभूमी कैलासम, स्वर्गलोक भोगभूमी आणि अभंगाच्या भाषेत मृत्यूलोक रणभूमी. विठ्ठल विठ्ठल वैकुंठ लोक हा भक्तासाठी प्रसिद्ध आहे. कैलास लोक हा तपश्चर्या करण्याकरता प्रसिद्ध आहे. स्वर्गलोक हा भोगभूमी करता प्रसिद्ध आहे आणि आपला मृत्यूलोक
हा युद्ध करण्याकरता प्रसिद्ध आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग वैकुंठ लोक हा भक्ता करता प्रसिद्ध आहे. तुकोबाराय सांगतात जेवढी जेवढी भक्त मंडळी या मृत्यूलोकात आलेली आहेत जगाच्या कल्याणाकरता उद्धाराकरता ते या ठिकाणी आलेले आहेत. ही सर्व मंडळी वैकुंठातून आलेली आहे. आम्ही वैकुंठ वासी आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी आलो याची कारणासी. हे बोली जे तुझी सात भावे वरताया बोली जे तुझी सात भावे वरताया. हे बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. हे आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आलो याची आलो याची कारणासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी सात भावे वरताया झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग. शास्त्रकार चिंतन करतात की वैकुंठ लोक ही भक्तभूमी आहे. जेवढे जेवढे काही भक्त मंडळी या अवनी तलावर जगाच्या कल्याणाकरता उद्धाराकरता आलेली आहेत ती सर्व भक्त मंडळी वैकुंठातून आलेली आहेत. जगद्गुरु तुकोबारायांनी आदी करून सर्व संत मंडळी ही सर्व मंडळी वैकुंठातून आलेली आहे. किंवा महाराज दुसरं प्रमाण देतात येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी हे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी. आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी. आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे तुम्हाला सांगता जेवढी जेवढी संत मंडळी आली वैकुंठ लोक हा भक्ता करता प्रसिद्ध आहे. आणि भक्त मंडळी या वैकुंठात आली वैकुंठातून या मृत्यू लोकात आली आल्यानंतर त्यांचं येण्याचं स्थान वैकुंठ आहे. आम्ही वैकुंठवासी किंवा येथे आले घर जा वैकुंठी येथे उपकारासाठी म्हणून सर्व संत मंडळी भक्त मंडळी वैकुंठातून येण्याकरता आणि जाण्याकरता ते स्वतंत्र आहेत. येतो जातो आम्ही देवाचे सांगात
तुका म्हणे गात देवनाम. सर्व भक्त मंडळी वैकुंठातून येण्याकरता सुद्धा स्वतंत्र आहेत आणि जाण्याकरता सुद्धा स्वतंत्र आहेत. आपण येण्याकरता सुद्धा स्वतंत्र नाही आणि जाण्याकरता सुद्धा स्वतंत्र नाही. सर्व संत मंडळी आपल्या छातीला हात लावून सांगतात की आम्ही वैकुंठातून आलेलो आहोत. आपण गेल्यानंतर आपला फक्त कै लावण्याकरता आग्रह, वही लावण्याकरता आग्रह आणि स्व लावण्याकरता काय असतो? आग्रह असतो. कै लावणं वेगळं, स्व लावणं वेगळं, वही लावणं वेगळं, पण स्वतः छातीला हात लावून सांगणं की आम्ही वैकुंठातून आलेलो आहोत. विठ्ठल विठ्ठल सर्व भक्त मंडळी, सर्व संत मंडळी वैकुंठातून आले, कारण की वैकुंठ लोक हा शास्त्रकार सांगतात भक्तासाठी प्रसिद्ध आहे. आणि या मृत्यूलोकात आल्यानंतर जगाच्या कल्याणाकरता, उद्धाराकरता परोपकार वृत्ती अंतकरणामध्ये घेऊन ती जीवन जगली. जवळ आपलं आदरस्थान श्री संत संत कवी महिपती महाराज स्वतः करता ते जगले नाही, तर सर्व समाजाच्या कल्याणाकरता ते जगले. म्हणून आज चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव आहे, राहील. आणि यापुढे आमचे मारुती बाबा सांगत असतात की संत महात्म्यांचं चंद्र सूर्य असेपर्यंत नाही, तर जोपर्यंत यांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. जेव्हा यांची कीर्ती थांबल्या जाईल तेव्हा चंद्र सूर्य सुद्धा उगवणार नाही. विठ्ठल विठ्ठल या मृत्यू लोकात आल्यानंतर उपकाराच्या भावनेनं जे जीवन जगतात, स्वतः करता तर अनेक मंडळी जीवन जगतात, पण स्वतः करता जगता जगता इतरांकरता सुद्धा जगणं याला खरं जीवन म्हणतात. स्वामी विवेकानंद सांगतात स्वतः करता अनेक मंडळी जीवन जगतात, पण स्वतः करता जगता जगता इतरांकरता सुद्धा जीवन जगणं याला खरं जीवन म्हणतात. आज सर्व संत मंडळीची कीर्ती या मृत्यूलोकात कशामुळं? तर ते परोपकाराकरता आपलं जीवन जगलेले आहेत. विठ्ठल परोपकार वृत्तीनं जीवन जगले म्हणून आज परमात्म्याने त्यांना काय केलेलं आहे? जवळ केलेलं आहे. जो जो व्यक्ती परोपकाराकरता जीवन जगेल परमात्मा त्यांना जवळ करतो. नवे नवे परोपकाराकरता जर आपण जीवन जगलो तर सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप मिळतात. पण कधी? आपण जर परोपकाराकरता जीवन जगलो, स्वतः करता जीवन जगलो तर सगळ्या भौतिक गोष्टी आपल्याला मिळणार नाही. पण परोपकाराकरता जर आपण जीवन जगलो तर सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप मिळतात. माझा सांगण्याचा भाव आहे येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. परोपकार केला. आमचे पूज्य मारुती बाबा पाठामध्ये दृष्टांत सांगत असतात. एक गावामध्ये सद्गुरू भजन करतात, नामचिंतन करतात, देवाची सेवा करतात. येथे उपकारासाठी आले गरजावे. उपकारासाठी जर आपण जीवन जगलो तर आपल्याला सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात. संत मंडळी वैकुंठातून आले, उपकाराकरता जीवन जगले तर भगवान परमात्म्याने त्यांना जवळ केलं. सद्ग्रस्त नामचिंतन करतात, भक्ती करतात, देवाची सेवा करतात. पण जीवन जगत असताना प्रारब्धवशात त्यांच्या वाट्याला दरिद्री आली. शास्त्रकार सांगतात 5 जण जिवंत असून मेल्यासारखे. दरिद्रो व्याधितो मूर्खा प्रवासी नित्यसेवका. त्यापैकी पहिला दरिद्री. सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची त्याला चिंता. किशोर महाराज 2 चिंता आहेत काहींना अशी चिंता आहे सकाळी एवढं खाल्लं संध्याकाळी काय काय खावं. आणि आता काहींना अशी चिंता आहे अनिल महाराज आता खाल्लं तर संध्याकाळी काय खावं. विठ्ठल विठ्ठल चालू आहे. पण दरिद्री जीवन आहे प्रारब्ध वशात. पण देवाची सेवा सोडलेली नाही. भाव अंतकरणामध्ये आहे. त्यांची पुढची पिढी सुद्धा दरिद्री जीवन. असे बरेच दिवस गेले. एक दिवस दुसरी पिढी जी होती त्यांचे मुलगा जो होता चिरंजीव 22 वर्षाचा, त्याने विचार केला आपले वडील सुद्धा दरिद्री जीवन जगले. प्रारब्धवशात त्यांना दरिद्री वाट्याला आली. आपला सुद्धा ती दरिद्री आपल्या वाट्याला आलेली आहे.
काय देवानं काहींचं प्रारब्ध बनवलं, काय देवाचं काहींचं प्रारब्ध बनवलं. आपण त्या देवाला विचारू, अंतकरणामध्ये भाव आहे, त्या देवाला जाऊन विचारू की आमच्या वाटाला ही दरिद्री का आली. म्हणून घर सोडलं, अंतकरणामध्ये भाव होता. घर सोडलं आणि घर सोडल्यानंतर 10-5 गावं पुढं गेले, एका विहिरीवर बसले. बसल्यानंतर त्या मुलाला त्या ठिकाणी एक आजीबाई भेटली आणि भेटल्यानंतर तिने विचारलं कुठं चाललात, पांतस्थ म्हणून आहात, कोण आहात. ते म्हणले काय सांगायचं आई साहेब, परमात्म्यानं आमच्या वाट्याला दरिद्री आणली. म्हणले त्या देवाला विचारायला चाललोय की आमच्या वाट्याला ही दरिद्री जीवन का. आता आजीबाई होती, आजीबाईने सांगितलं तू मला जर देव भेटले ना तर माझा एक निरोप सांगा, माझी मुलगी जन्मल्यापासून बोलत नाही, तुम्हाला जर देव भेटले ना एवढा माझा निरोप त्यांना सांगा. आजीबाई देव जर मला भेटला तर तुमचा निरोप सांग. पुढं 10-5 गावं पुढं गेल्यानंतर एक शेतकरी चिंताग्रस्त होता. देवाला प्रार्थना आहे, आमचा हा महाराष्ट्र हा देश कृषीचा आणि ऋषीचा देश आहे, लवकरात लवकर शेतकऱ्याचं संकट तू निवारण कर. अनेक दिवसापासून आम्ही वरुण देवाची काय पाहत आहोत, वाट पाहत आहोत. या सप्ताहाच्या निमित्तानं संत कवी महिपती महाराज आणि परमात्म्याला प्रार्थना आहे आपली, आम्ही तुझी सेवा करतो, भक्ती करतो, नामचिंतन करतो, पण एवढं साकडं आमचं आहे. योगायोगानं हा देश ऋषींचा आणि कृषीचा हा देश आहे. एक शेतकरी चिंताग्रस्त आहे. तिथून चालल्यानंतर थांबल्यानंतर त्या ठिकाणी थांबल्यानंतर त्या शेतकऱ्याने सांगितलं अरे बाबा कुठला कशासाठी चालला. ते म्हणे देवाने माझ्या वाट्याला दरिद्री आणली. मग त्या देवाला विचारायला चालू आहे की माझ्या वाट्याला ही दरिद्री का, हे दुःख माझ्या वाट्याला का. शेतकरी चिंताग्रस्त होता. त्याने सांगितलं तुला जर देव भेटले ना, तुला जर देव म्हटले ना, माझा एक निरोप सांग का या भूमीमध्ये अनेक प्रकारचं मीठ बी टाकून पाहिलं पण आतापर्यंत अंकुर सुद्धा वर आलेला नाही. आता याने सांगितलं काय काळजी करू नका. म्हणले मी तुमचा निरोप देईल. पुढं गेल्यानंतर 10-5 गावं पुढं गेले. एक संन्यस्त महात्मा सेवा करत होते. यांच्या अंतकरणामध्ये भाव होता. दर्शन घेतलं. संन्यासी महाराजांनी विचारलं कुठं चालला. ते म्हणले देवाला भेटायला चाललो. मग संन्यासी महाराजांनी सांगितलं तुम्हाला जर देव भेटले तर त्या देवाला विचारा का आम्ही आतापर्यंत साधना करत आहोत, तो देव आम्हाला कधी भेटेल. आता स्वतःचा निरोप घेऊन चाललेले, आजीचाही निरोप घेऊन चालले, शेतकऱ्याचाही निरोप घेऊन चालले आणि संन्यासी महाराजांचाही निरोप घेऊन चालले. खरं तर अगोदर त्यांना स्वतःचं संकट मांडायचं होतं. पुढं गेल्यानंतर अंतकरणामध्ये भाव होता. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात, जावे न लगे फार सेवित, जावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वात हात गा, एवढ्यासाठी नका करू वात हात गा, एवढ्यासाठी नका करू वात हात गा, एवढ्यासाठी नका करू वात हात गा. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. देव हा भावाचा भुकेला आहे. पुढं प्रवास करत असताना जो मुलगा होता, साक्षात जगाचा चालक मालक भगवान परमात्मा त्याच्या समोर आले. जगाचे स्वामी आहेत, जगाचे मालक आहेत. समोर आल्यानंतर भगवान परमात्म्याने विचारलं काय लागल ते मागा. आता काय लागल ते मागा म्हटल्यानंतर आपलं संकट घेऊन निघालेला जो मुलगा होता, आपलं जे प्रश्न होता, आपलं जे संकट होतं ते विसरून गेला. किशोर महाराज ती विसरून गेला आणि देवाने विचारल्यानंतर काय पाहिजे, आपला जो प्रश्न मांडायचा होता तो प्रश्न विसरून गेला आणि दुसऱ्याचेच प्रश्न तो समोर मांडू लागला. एक आजीबाई भेटली. म्हणली तिनं सांगितलं माझी मुलगी बोलत नाही. एक शेतकरी भेटले म्हणजे त्यांनी सांगितलं की आमची शेती पिकत नाही. तिसरे भेटले म्हणजे संन्यासी महात्मे, त्यांनी सांगितलं देव मला अजून भेटला नाही, तुम्हाला भेटला तर सांगा माझा निरोप कधी मला भेटेल. आता 3 प्रश्न मांडले आणि स्वतःच काय झाले विसरून गेले.
स्वतःचा प्रश्न मांडायचा ते विसरूनच गेले. पण त्यांचे प्रश्न मांडत असताना भगवान परमात्म्याने सांगितलं, जाता जाता संन्यासी महाराजांना जाऊन सांगा, तुम्ही साधना करत आहात, भक्ती करत आहात, नामचिंतन करत आहात, पण तुमची साधना फलिद्रूप का होत नाही? तर याचं कारण आहे का एका भक्ताने तुम्हाला सोन्याची वाटी दिलेली आहे आणि ती वाटी जोपर्यंत त्या वाटीचा तुम्ही त्याग करत नाही तोपर्यंत देव तुम्हाला भेटणार नाही. दुसरा जो होता शेतकरी, त्याचा प्रश्न मांडल्यानंतर देवाने सांगितलं त्याला जाऊन सांग, तुझ्या शेतामध्ये 2 हांडे आहेत, पाण्याचे नव्हे तर तुझ्या शेतामध्ये सोन्याचे 2 धनाचे हांडे आहेत. ते 2 हांडे तू वर काढ, म्हणजे तुझी शेती काय होईल, ती बी टाकल्यानंतर ते बी काय येईल, वर येईल. त्यामुळं त्या 2 हांड्यामुळं तुझी शेती चांगल्या पद्धतीनं किंवा अंकुर वर येत नाही. तिसरीला सांगितलं, जो आजीबाईचा निरोप होता, निरोप सांगितलं भगवान परमात्म्याने सांगितलं की त्या आजीबाईला जाऊन सांग का असा एखादा व्यक्ती समोर येईल, अचानक समोर आल्यानंतर ती जर बोलायला लागली, ती काय करेल, बोलायला लागेल. असा एखादा व्यक्ती समोर येईल आणि ती बोलायला लागेल. 3 निरोप संन्यासी महाराजाजवळ आले. ते म्हणले, महाराज देव भेटले आम्हाला. म्हणले, काय निरोप? उत्तर काय दिलं? त्याने सांगितलं, तुमच्याकडे सोन्याची वाटी आहे म्हणले, तेवढा तिचा त्याग करा. त्या संन्यासी महाराजांनी विचार केला, आपल्याकडे सोन्याची वाटी आहे हे आपल्यालाच माहिती होतं, यांना माहीत कसं? देवानं निरोप बरोबर दिलेला आहे. आता महाराज ही वाटी एखाद्याला देण्यापेक्षा तुम्हीच काय करा, बरोबर घेऊन जा, तुम्हाला ती काम येईल. म्हणजे संन्याशाची सोन्याची वाटी त्यांना मिळाली. पुढे गेल्यानंतर जे शेतकरी चिंताग्रस्त होते त्यांनी निरोप दिला, तुझ्या शेतामध्ये 2 हांडे आहेत म्हणले धानाचे, ते वर या ठिकाणी ते वर काढ, म्हणजे तुझी शेती जी शेती पिकल. तिथं गेल्यानंतर तिथं गेले, ते 2 हांडे वर काढले. शेतकऱ्याने विचार केला, याने आपला निरोप या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळालंय, आता असं करा, 1 हांडा तुम्हाला काय करा, बरोबर घेऊन जा, 1 मी मला ठेवतो. म्हणजे महाराज सोन्याची वाटी मिळाली, आता हांडाही मिळाला. पुढे आल्यानंतर आजीबाईला सांगितलं, असा एखादा व्यक्ती समोर आल्यानंतर ती स्त्री किंवा मुलगी समोर आल्यानंतर ती जर बोलायला लागली, ती अचानक बोलायला लागली, मग हा तिथं गेल्यानंतर निरोप सांगितला. निरोप सांगितल्यानंतर दोघंही बोलत असताना तेवढ्यात ती मुलगी समोर आली आणि ही बोलायला लागली. आजीबाईने विचार केला, तुझ्यामुळं ही बोलायला लागली, आता तुलाच ही देऊन टाकायची. म्हणजे सांगण्याचा माझा भाव काय आहे, तर या दृष्टांतातून एकच सांगायचंय की परोपकार वृत्तीनं जर आपण जीवन जगलो तर आपला सगळं काही आपोआप मिळतं. वैकुंठ लोक हा भक्तासाठी प्रसिद्ध आहे. सगळी भक्त मंडळी वैकुंठातून आलेली आहे, परोपकाराकरता जीवन जगतात आणि जीवन जगतात म्हणूनच भगवान परमात्म्याने त्यांना जवळ केलं. आपलं जवळचं उदाहरण संत कवी महिपती महाराज परोपकाराकरता जीवन जगले, भगवान परमात्म्याने त्यांना जवळ केलं. नवे नवे आजही साक्षात जगाचा चालक मालक भगवान परमात्मा संत कवी महिपती महाराजांना भेटण्याकरता येतो. याचं कारण काय आहे, तर जीवन जगत असताना परोपकारी वृत्ती. विठ्ठल विठ्ठल सांगण्याचा भाव, भक्त भूमी वैकुंठ, तपोभूमी कैलासम. कैलास लोक हा कशासाठी प्रसिद्ध आहे, तर तपश्चर्या करण्याकरता कैलास लोक प्रसिद्ध आहे. त्या कैलास लोकाचे मालक भगवान शिवजी अविरत तपश्चर्या करतात आणि जेवढे जेवढे जगात जेवढे तपश्चर्या करतात त्या सगळ्यांची परीक्षा घेण्याचं कार्य ज्यांच्याकडे आहे, विश्वमाऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, ते म्हणजे भगवान शिवजी. ज्ञानोबा सांगतात, करिता तापसाची कळसनी, कवनो जवळा ठेवी जेल शुळपानी, तो हे अभिमान सांडोनी पायवनी, माथा वाहे. विठ्ठल कैलास लोक हा तपश्चर्या करण्याकरता प्रसिद्ध आहे. भगवान शिवजी त्या ठिकाणी तपश्चर्या करतात. म्हणजे वैकुंठ लोक हा भक्तासाठी प्रसिद्ध, कैलास लोक हा तपश्चर्या करण्यासाठी प्रसिद्ध. पुढचा लोक आहे स्वर्ग लोक, हा भोग भूमी करता प्रसिद्ध आहे. स्वर्गात अनेक प्रकारचे भोग आपल्याला पाहायला सापडतात. तुम्ही म्हणाल, हे तुम्ही कसं सांगता, मी काय स्वर्गातून आलेलो नाही. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतलं हे काय मत आहे.
काय आहे स्वर्गात भोग? ज्ञानोबा सांगतात जेथ अमरत्व हेची सिंहासन, ऐरावता सारिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, जेथ महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूची, जेथ ओळगे दैव पायिका, सैंग चिंतामणीची आ भूमिका, विनोद वनवटिका सुरतरुंची आ, गंधर्व गात गाणी, जेथ रंबे आयशिया नाचनी, उर्वशी मुख्य विलासनी अंतोरिया, मदन ओळगे शेजारे, जेथ चंद्र शिंपे सांबरे, पवना ऐसे मनियारे धावनेत, पै बृहस्पती मुख्य आपण, ऐसे स्वस्ती श्रेयचे ब्राह्मण, ताटियेचे स्वर्गन बौवस येथे, लोकपाळ रांगेचे, राऊत जिये पदवीचे, उच्च श्रवा खाचे खोलनिये. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्वर्गामध्ये काय भोग आहेत या 10 ओव्यामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. विठ्ठल या मृत्यूलोकाचा विचार केला तर इथं सामान्य भोग आहे, पण स्वर्ग लोकामध्ये विशेष भोग आपल्याला पाहायला सापडतात. ज्ञानोबा सांगतात अमरत्व हेची सिंहासन, तिथं सिंहासन आहे. कशाचं? अमरत्व हेची सिंहासन. तिथं गेल्यानंतर मनुष्य मरत नाही, एकदा गेल्यानंतर तो पुन्हा खाली येत नाही. अमर हे काय आहे? त्याला सिंहासन आहे. आपल्या सिंहासनाचा विचार केला तर काल होतं तर आज राहील सांगता येत नाही, आणि आजचं सिंहासन उद्या राहील तर सांगता येत नाही. कोण कधी सिंहासन ओढील हे सांगता येत नाही. विठ्ठल मंडळी सगळी अमर आहेत. अमरत्व हेची सिंहासन ज्ञानोबा सांगतात. तिथं फिरण्याकरता ऐरावता सारिखे वाहन, ऐरावत नावाचा हत्ती तिथं आहे. त्याच्यावर बसून ती सर्व मंडळी काय करतात? विहार करतात. ऐरावता सारिखे वाहन. इथं जसं किशोर महाराज इनवा आहे, ग्रँड विटार आहे, एक सुवी आहे, फॉर्च्युनर आहे, हा फॉर्च्युनर आहे, 3XO आहे, हा जवळचं 3XO आहे. असे वेगवेगळे जसे वाहनं इथं आहेत तसं त्या ठिकाणी ऐरावत नावाचा काय आहे? हत्ती आहे. आणि विशेष आहे का? स्वर्गातला हत्ती कोणी कुठं नेत नाही. इथले हत्ती कुठं जाते हे सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल जरा हत्तीनीचं प्रकरण चालू आहे. या प्रकरणावर सुद्धा आपण काय जीवन जगत असताना ज्ञानोबा सांगतात ऐरावता सारिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, तिथं महासिद्धी आहेत. आणि गरिमा लगिमा प्राप्ती, प्राकाम्य वशित्व ईशित्व, अशा अनेक, या तर 8 झाल्या, असे अनेक सिद्ध्या तिथं आहेत. अमृताची कोठार आहेत, कामधेनू आहेत. कामधेनू म्हणजे काम म्हणजे इच्छा. त्या गोमातेकडं कामधेनूकडे इच्छा व्यक्त केली. ज्ञानोबा सांगतात तिच्याकडे इच्छा केल्यानंतर मला चंद्र खेळायला पाहिजे. ती सुद्धा इच्छा जी पूर्ण करते ती म्हणजे कामधेनू. कामधेनू तिथं आहेत, कल्पतरू आहेत, चिंतामणी आहेत, अमृत आहे. इथं फक्त अमृत तुल्य आहे, तिथं अमृत आहे. म्हणजे स्वर्गामध्ये अनेक प्रकारची भोग आपल्याला पाहायला सापडतात. आणि मग स्वर्गातले भोग ऐकून ज्ञानोबा सांगतात यज्ञाच्या शिड्या लावण्याकरता अनेक माणसं तयार झालेली आहेत. विठ्ठल सांगण्याचा मुद्दा स्वर्ग लोक भोगभूमी. आणि अभंगाच्या भाषेत आपण मृत्यू लोकात वास्तव्य करत आहोत. आपण ज्या युगामध्ये वास्तव्य करत आहोत हे कलियुग, आणि या लोकाला मृत्यू लोक म्हणतात. ज्या गावाचं नाव मृत्यू आहे तिथली माणसं कधी अमर होणार नाही. हा मृत्यूलोक कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हा मृत्यूलोक शास्त्रकार सांगतात मृत्यूलोक रणभूमी. मृत्यूलोक रणभूमी या शब्दाचा अर्थ या सगळा मृत्यूलोक युद्धभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल सारखं युद्ध चालू आहे. आता कोणाचं युद्ध सांगता? देशाचं युद्ध.
जीवाचं युद्ध, घराघरामध्ये युद्ध, गावागावामध्ये युद्ध, तालुक्यात युद्ध, जिल्ह्यात युद्ध, महाराष्ट्रात युद्ध. आता कोणाची युद्ध इथं सांगता? सगळ्यांकडं काय आहे? मृत्यूलोक म्हणजे ही युद्धभूमी आहे. महाराज सांगतात हा मृत्यूलोक युद्धभूमी करता प्रसिद्ध आहे. शास्त्रकार सुद्धा सांगतात हा मृत्यूलोक युद्धभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. फक्त प्रत्येकाचं युद्ध वेगळं आहे. जीवाचं युद्ध वेगळं, देवाचं युद्ध वेगळं, नवे संतांचं आणि साधकाचं युद्ध वेगळं. मग अनेक प्रकारची युद्ध या मृत्यूलोकात पाहायला सापडतात. पण अनेक प्रकाराने जी युद्ध आहेत ती सांगायची नाही. साधक साधना करत असताना त्या साधकाला कोणाबरोबर रात्रंदिवस युद्ध करावं लागतं. अभंगाचं पहिलं चरण. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, 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 रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जगानी म्हण, अंतर्बाह्य जगानी म्हण, जीवाई आगोज पडती आघात, जीवाई आगोज पडती आघात. अंतर्बाह्य जन आणि मान, अंतर्बाह्य जन आणि मान, जीवाई आगोज पडती आघात, जीवाई आगोज पडती आघात. जीवाचं युद्ध हे वेगळं आहे, देवाचं युद्ध हे. देवाला सुद्धा युद्ध करावं लागलं. राम रावण युद्ध प्रसिद्ध आहे. कंस भगवान श्रीकृष्णाचं युद्ध प्रसिद्ध आहे. असे अनेक युद्ध देवाला सुद्धा करावे लागले. जीवाचे युद्ध तर चालूच आहे. पण साधू संत म्हणजे साधकाला कोणाबरोबर युद्ध करावं लागतं? तुकोबाराय सांगतात आम्हा रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आम्हा रात्रंदिवस युद्धाचा आम्हा प्रसंग. रात्रंदिवस कसं घ्या? करता कर्म क्रियापद. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्र आणि दिवस साधकाला युद्ध करावं लागतं. मग साधकाला युद्ध करावं लागतं रात्रंदिवस. पण साधक म्हणजे काय? साधक कोणाला म्हणावं? तर साधक या शब्दाची व्याख्या अशी आहे, साधक त्याला म्हणावं जो साधना करत आहे, पण साधना करत असताना आणखी देवाची प्राप्ती त्याला झालेली नाही, पण साधना करत आहे त्याला म्हणावं साधक. विठ्ठल साधकाची अगदी सोपी व्याख्या आहे का ज्याचा उद्देश फक्त देव प्राप्ती आहे, म्हणून जो परमार्थ करत आहे त्याला म्हणावं साधक. विठ्ठल तुकोबारायांची साधकाची भूमिका तुकोबाराय सांगतात. साधकाची भूमिका आम्ही साधना करतो, आम्ही भक्ती करतो, आम्ही नामचिंतन करतो, आम्ही देवाची सेवा करतो, पण आमचा उद्देश काय आहे? फक्त देवाची प्राप्ती व्हावी हा आमचा काय उद्देश आहे. देवाची प्राप्ती व्हावी असा ज्याचा उद्देश त्याला म्हणावं साधक. आणखी देव प्राप्त झालेला नाही पण साधना करत आहे त्याला म्हणावं साधक. महाराज सांगतात कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. करा समाधान चित्त माझे. चित्त माझे. प्रयत्न कराल काय हरकत आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आणखी देव प्राप्त झालेला नाही पण साधना करतात म्हणून आमचा उद्देश आहे परमात्मा. गवळणी एका गवळणीमध्ये चिंतन करतात कृष्ण सुख नाही
कळले मानसी कृष्ण सुख नाही कळले मानसी सुख नाही कळले मान कृष्ण सुख नाही कळले मान निंदिती त्याशी कृष्ण रता निंदिती त्याशी कृष्ण रता एकांती एकल्या एकांत सुखाच्या एकांती एकल्या एकांत सुखाच्या कृष्ण कृष्ण रता एकांती एकल्या एकांत सुखाच्या एकांती एकल्या एकांत सुखा ज्यांना देव प्राप्त झालेला आहे आणि काही साधना करून देव प्राप्त झालेला नाही ज्यांना देव प्राप्त झाला त्यांच्यावर ते हसतात निंदित्या त्याशी कृष्णरता म्हणजे साधक ज्याचा उद्देश परमात्मा झालेला आहे असा जो साधक आहे साधना करत असताना परमार्थ करत असताना तुकोबराय सांगतात त्याला रात्रंदिवस युद्ध करावं लागतं रात्र आणि दिवस युद्ध करावं लागतं तुकोबराय सांगतात आम्ही जेव्हा साधकाच्या भूमिकेत तेव्हा आम्हा रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग पण महाराज कोणाबरोबर रात्रंदिवस युद्ध करावं लागतं सांगा तर महाराज सांगतात अंतर दुसरं बाह्य जग आणि तिसरं आणि मन तिघाबरोबर साधकाला रात्रंदिवस युद्ध करावं लागतं पहिला अंतर म्हणजे अंतर या शब्दाचा अर्थ आहे आंतर संसार दुसरं म्हणजे बाह्य जग आणि तिसरं मन मनाबरोबर रात्रंदिवस बाह्य जगाबरोबर रात्रंदिवस आणि आंतर संसाराबरोबर रात्रंदिवस साधकाला युद्ध करावं लागतं विठ्ठल विठ्ठल या महाराजजी आपल्या या सप्ताहाला भेट देण्याकरता पूज्य महाराजजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा आपला सप्ताह फलिद्रूप झाला म्हणजे साधू संत येणं म्हणजेच आपला सप्ताह फलीभूत झाला म्हणून महाराजही या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून मला सांगण्याचा भाव आंतर संसार बाह्य संसार आणि मन या तिघाबरोबर रात्रंदिवस युद्ध करावं लागतं काही म्हणले महाराज बाह्य जग कळालं जगाचं तर कळालं युद्ध करावं लागतं मनही कळालं मनही मनाबरोबर युद्ध करावं लागतं पण आंतर संसार आम्हाला कळाला नाही आंतर संसार या शब्दाचा अर्थ आहे आपल्या आत जे बसलेले आहेत आपल्या आत जे बसलेले आहेत काही शत्रू किशोर महाराज दिसत नाही अनिल महाराज दिसत नाही कोतकर महाराज दिसत नाही पण आपल्याबरोबर युद्ध केल्याशिवाय राहत नाही काही शत्रू दिसत नाही पण आपल्याबरोबर युद्ध केल्याशिवाय राहत नाही काही शत्रू आपल्याला दिसत नाही पण आपल्याबरोबर युद्ध केल्याशिवाय राहत नाही मला वाटतं समजणेवाले को इशारा काफी होता शत्रू काही दिसत नाही पण आपल्याबरोबर युद्ध केल्याशिवाय राहत नाही म्हणजे काही जीवन जगत असताना मला सांगतात की काही शत्रू आपल्याला दिसत नाही ते म्हणजे आंतर संसार आत काही शत्रू आपल्याला लपलेले आहेत वासुदेव प्रकरणामध्ये महाराज त्यांना उपमा देतात उंदराची ओले मृत्युकेचे मंदिर आत आत 6 जण उंदीर गुंफा करिता ती पोखर त्याचा नका करू अंगीकार गा त्याचा नका करू अंगीकार गा वासुदेवा घरी तो फेरा वासुदेवा घरी तो फेरा वासुदेवा
चरणामध्ये महाराज सांगतात आत काही शत्रू लपलेले ते दिसत नाही, पण आपल्या बरोबर युद्ध केल्याशिवाय राहत नाही ते 6 आहेत. त्यांना उंदराची उपमा दिलेली आहे. आत 6 जण उंदीर, आत 6 जण हे उंदीर राहतात, दिसत नाही पण आपल्याला पोखर केल्याशिवाय राहत नाही. पण कोणते ते 6? तर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार हे 6 जण आपल्या आत बसलेले आहेत, पण ते दिसत नाही, पण ते आपल्या बरोबर युद्ध केल्याशिवाय राहत नाही. आता कामाचा, क्रोधाचा, लोभाचा, मदाचा, मत्सराचा, अहंकाराचा विचार जर केला तर आपल्याला एका एक तास सुद्धा किशोर महाराज पुरायचा नाही. पण मर्यादित वेळ माझा संपलेला आहे. म्हणजे आंतर संसार, दुसरा आहे बाह्य जग. बाह्य जगाबरोबर त्या साधकाला युद्ध करावं लागतं. तुकोबाराय सांगतात आम्ही जेव्हा साधना करत होतो तेव्हा आम्हाला बाह्य जगाबरोबर युद्ध करावं लागलं. रामेश्वर भट्ट, सालोमालो, संत कवी महिपती महाराजांनी ओवीबद्ध जे चरित्र लिहिलेलं आहे त्यामध्ये पहा सविस्तर माहिती ज्यांच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे संत कवी महिपती महाराज. अगदी सविस्तर कोणत्या गावात, कोणत्या भागात, कोणते व्यक्ती, अगदी सविस्तर माहिती ज्यांनी तुकोबारायांचं चरित्र लिहिलेलं आहे ते म्हणजे संत कवी महिपती महाराज. पहा सालोमालो असतील बारगावचे, रामेश्वर भट्ट असतील, मंबाजीबो असतील. आम्ही साधना करत असताना आमच्या साधनेचा घात व्हावा अशी त्यांची इच्छा, म्हणून जीवन जगत असताना जगाबरोबर युद्ध करावं लागतं. मग साधना करत असताना, भक्ती करत असताना, नामचिंतन करत असताना देवप्राप्ती ज्याचा उद्देश आहे अशा साधकावर तुकोबारा सांगतात जग हसतं, पहिली गोष्ट. दुसरा मुद्दा ज्ञानोबारा सांगतात जग त्याची निंदा करतं. तिसरा मुद्दा जातीकुळाचं बंधन लावतं. चौथा मुद्दा या साधनेचा घात कसा होईल याचा जग विचार करत असतं. पहिला साधक जेव्हा साधना करतो तेव्हा जग त्याच्यावर हसतं. तुका म्हणे हासे जन, जग त्याच्यावर हसतं, पहिला मुद्दा. दुसरा त्याची निंदा करतं. ज्ञानोबा सांगतात मनोनित्यन मानिती, निंदा ही करू लागती, सांगे पतंग काय साती प्रकाशाती, म्हणजे निंदा करतात. तिसरी गोष्ट आम्हाला जातीकुळाचं बंधन लावतात. आम्ही जेव्हा साधना करतो, एखादा साधक जेव्हा साधना करतो, तुकोबारा सांगतात 9 पिढ्यात कोणी साधना करत नसेल, परमार्थ करत नसेल आणि 10व्या पिढीनं जर हरिपाठामध्ये जर टाळ घेतला तर घरची माणसं काय म्हणतात, आमचे कुळी नव्हते आईसे, आमचे कुळी नव्हते आईसे. आमच्या 9 पिढ्याचा विचार केला तर काकडा सुरू झाला का यांनी म्हणावं भोंगे बंद करा, ज्ञानेश्वरी पारायण सुरू झालं का यांनी म्हणावं आवाज कमी करा, कीर्तन सुरू झालं का यांनी भोंग्याच्या वायरी काढून घ्याव्यात, अशी आमची 9व्या पिढीपासून परंपरा. पण 10व्या पिढीनं टाळ घेतला, आमचे कुळी नव्हते आईसे, हेची पिसे निवडले हे बोलतं. आणि तुकोबारा सांगतात घात कसा होईल साधनेचा विचार. तुका म्हणे घात वावा आईशी करी मात, विठ्ठल विठ्ठल जगाबरोबर युद्ध करावं लागतं. तुकोबारा सांगतात आम्ही युद्ध केलं जगाबरोबर, पण जगाबरोबर युद्ध करत असताना जगद्गुरु तुकोबारांनी जगा करता अनिल महाराज 11 चरणाचा अभंग दिलेला. एवढा अभंग सांगायचा आणि मला थांबायचं. जग हेही करू देत नाही आणि जग तेही करू देत नाही. जुनी जी शिक्षण संस्थेमध्ये जी मंडळी होती त्यांना माहिती असन एक पाठच आपल्याला होता, लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही, असा स्वतंत्र मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक पाठ होता. असेल कोणी मंडळी तर त्यांना माहिती. लोक घोड्यावरही बसू देत नाही, पायी चालू देत नाही, म्हणून जगाकडे न पाहता आपण विहित मार्गाने साधना करत राहावी. तुकोबारांनी 11 चरणाचा अभंग दिला. लोकांकरता लोक हेही करू देत नाही, लोक तेही करू देत नाही, त्यांच्याबरोबर युद्ध करावं लागतं. तुकोबारा सांगतात ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात संसार करता म्हणती हा दोषी, टाकी ताळशी पोट पोसा. एखादा जर चांगला संसार करायला लागला, तुकोबारा सांगतात काही लोक म्हणतात नुसता संसारच करतो, आणि संसाराचा त्याग करून जर तो बाकीचं काही काम करायला लागला तर म्हणतात आळशी आहे, पोट पोसा आहे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात
आचार करता म्हणती हा पसारा, न करिता नरा निंदिता ती. एखाद्याने जर सकाळच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावर स्नान केलं, देवाची पूजा करत असेल तर काही लोक म्हणजे याने पसारा मांडला हा. आणि एखादा जर पूजाच करत नसेल तर त्याची काय करतात, निंदा करतात. चौथ्या चरणामध्ये महाराज सांगतात, संत संग करता म्हणती हा उपदेशी, येरा भाग्याशी ज्ञान नाही. संतांच्या सहवासात राहायला लागला, एखादे 2 शब्द जर इतरांना सांगितले, माणसं म्हणतात हा आता उपदेशी झालाय. आणि संतांच्या संघात राहिलं नाही तर तिकूनही काय ठेवतात, नाव ठेवतात. 5व्या चरणामध्ये महाराज सांगतात, धन नाही त्याशी ठाईचाची करंटा, समर्थाशी ताठा करिता ती. ज्याच्याकडे धन नाही त्याला लोक म्हणतात हा करंटा आहे, आणि ज्याच्याकडे धन आहे त्याला म्हणतात हा गर्वी आहे, धनाचा याला अभिमान झाला. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात, बहु बोलो जाता, म्हणजे 6व्या चरणामध्ये बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता म्हणती सकळ गर्वी. आपण जर जास्त बोलायला लागलो एखाद्यासोबत म्हणतात हा वाचाळ आहे, सारखा काही ना काही बोलत राहतो. आणि समोरून जात असताना बोललं नाही तर म्हणतात हा गर्वी आहे, याला अहंकार झाला. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात की बेटीशी नव जाता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले. एखाद्या जर भेटायला गेलो नाही तर तो म्हणतात हा निष्ठुर आहे. आणि येता जाता या भागामध्ये गाडी जर त्याच्या दारात थांबायला लागली तर म्हणतात येता जाता घर बुडविले. म्हणजे भेटायला गेलं नाही तर तिकूनही दोष आहे, आणि नाही गेलं तर तिकूनही दोष आहे. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात, लग्न करू जाता म्हणे हा मातला, न करता झाला टिंब टिंब. काही घरी जाऊ नये पा, सगळंच काय वर्गात शिकू नये, काही ग्रहपाठही असावा. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात, निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ, पातकाचे मूळ पोरवाडा. तो बरं आहे. 10व्या चरणामध्ये महाराज सांगतात की लोक तैसा ओक धरिता धरवेना, अभक्त जिरेना संत संग म्हणून काय करा. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तुका म्हणे आता ऐका हे वचन, तुका म्हणे आता ऐका हे वचन, म्हणे आता ऐका हे वचन. यजोनिया जन भक्ती करा, यजोनिया जन भक्ती करा, यजोनिया जन भक्ती करा. 10 चरणामध्ये जगाचं सांगितलंय हेही करू देत नाही आणि तेही करू देत नाही. म्हणून तो कोबरा सिद्धांत सांगला, आता ऐका हे वचन, त्यजोनिया जन भक्ती करा. हो महाराज सांगतात, आंतर संसार, बाह्य संसार आणि मन. आता मनाचा विषय फार मोठा आहे, या 6चाही विषय फार मोठा आहे. फक्त एका वाक्यात सांगितलं आहे, कारण की मर्यादित वेळ माझी संपलेली आहे. 7:05 कीर्तन सुरू झालेलं आहे. आपली मर्यादित वेळ संपलेली आहे. आणि आदर्श शिक्षक त्याला म्हणतात जो विद्यार्थी पळून जाण्याच्या आत शाळा सोडून देतो. पुढेही वारकऱ्यांना आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. तुमची माऊली सांगत असतात, नाही कीर्तन हाती लागलं तर 2 घास खाणाऱ्याचा सुद्धा विचार करावाच लागतो. म्हणून आंतर संसार, बाह्य संसार आणि मन. महाराज सांगतात, जेव्हा ही आगोज पडती आघात, येऊन या नित्य नित्यवाद. अनेक प्रकारचे आघात आम्हाला आले, पण याचा त्याग म्हणजे नित्य नित्य आम्ही यांच्याबरोबर युद्ध केलं. पण युद्ध यांच्याबरोबर केलं, पण हे युद्ध आम्ही जिंकलो का, तर अखंड देवाचं नामचिंतन केलं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळी, ओ तुका म्हणे तुझ्या नामाची या बळी, म्हणे तुझिया नामाचिया बळी, तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळी. अवघियाचे काणे केले तोंड, अवघियाचे काणे केले तोंड, जीवाही आगोद पडते आगाध, जीवाही आगोद
जीवाई आगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य वारो तुकोबारा सांगतात. रात्रंदिवस यांनी आमच्या बरोबर युद्ध केलं, आम्ही त्यांच्या बरोबर युद्ध केलं, पण युद्ध आम्ही जिंकलो का? तर तुकोबारा सांगतात, तुका म्हणे तुझ्या नामाची बळी. अविरत आम्ही परमात्म्याचं नामचिंतन केलं. नामचिंतनाच्या जोरावर यांनी किती जरी आमच्या बरोबर युद्ध केलं, पण नामचिंतनाच्या जोरावर आम्ही हे युद्ध जिंकलं. जेवढे जेवढे काही आले अवघियाचे काळे केले तोंड. जेवढे जेवढे आमच्या बरोबर ज्यांनी युद्ध केलं, नामाच्या बळानं सगळ्यांना आम्ही मागं पाठवलं. नवे नवे आम्ही ते युद्ध जिंकलो. माझ्या सहित आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन व्हावं, आणि नामचिंतन होऊन एक दिवस असा यावा की परमात्म्याने सुद्धा आपल्याला काय करावं, जवळ करावं. आपणही भक्ती करत आहोत, आपणही नामचिंतन करत आहोत, आपणही सेवा करत आहोत. एक दिवस असा यावा की परमात्म्याने आपल्याला जवळ करावं. आणि हाच संदेश ज्यांनी दिला, चित्ती धरिली वासना सिद्धी नावी नारायणा. आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये वासना धरलेली आहे. कोणती? देवप्राप्तीची इच्छा धरलेली आहे. आणि हीच वासना आमची सिद्धी म्हणजे परिपूर्तीला जावी, हा संदेश ज्यांनी दिला ते म्हणजे श्री संत कवी महिपती महाराज. आणि आपण सर्वजण त्यांचे पाईक आहोत, आपण सर्वजण त्यांचे सेवक आहोत. आणि आपण सेवा करत असताना आपली सुद्धा हीच भावना असावी का चित्ती धरिली वासना सिद्धी न्यावी नारायणा. म्हणून संत कवी महिपती महाराजांनाही प्रार्थना आहे का तुम्ही जी वासना अंतकरणामध्ये धरली परमात्मा प्राप्तीची, आमच्याही अंतकरणामध्ये ही वासना असावी. आणि एक दिवस असा यावा की परमात्म्याने आपल्याला जवळ करावं. होऊन झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित, आपल्या सर्वांचं आदरस्थान श्रद्धास्थान संत कवी महिपती महाराजांच्या चरणी समर्पित करतो. तसेच आपल्या गावचं अधिष्ठान दैवत रामभक्त पवनसुत हनुमंतरायांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आपण सर्वांगानं सहकार्य करणारी सर्व मंडळी, बेलकरवाडी आणि पंचक्रोशी गावातील सर्व भजनी मंडळ, जे गावातील सुखाचं भजन, दुःखाचं भजन, गावातील सप्ताह, काकडा, हरिपाठ, दिंडी सोहळा निष्ठेनं श्रद्धेनं पार पाडतात, अशी सर्व गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ सर्वांच्या चरणी नतमस्तक. महाराष्ट्रातील आज मी बोलून गेलो की संगीत क्षेत्रामध्ये ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं, मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं, असे किशोरजी महाराज, विलासजी महाराज, अजिंक्य महाराज, अनिल महाराज, त्यांच्याही चरणी नतमस्तक. उद्याचं जे भविष्य आहे, कोणी भक्तीच्या माध्यमातून, कोणी ज्ञानाच्या माध्यमातून, कोणी वैराग्याच्या माध्यमातून समाजाला संदेश देण्याचं कार्य करेल, असे आमची सर्व बाल वारकरी मंडळी, त्यांच्याही चरणी नतमस्तक. सर्व असणारे सिस्टीम चालक त्यांनाही धन्यवाद. आपण सर्व मातृपेद दुर्गड समोरास सर्वांच्या चरणी नतमस्तक. संत सेवा करणारी सर्व आपण मंडळी, या ठिकाणी आपण सेवा करतो. अगदी छोटं गाव आहे, पण एकीचं बळ हे आपल्याला पाहायला आपल्याला सापडतं. आणि संत कवी महिपती महाराजांचा फिरता सोहळा, फिरता अखंड हरिनाम सप्ताह, मला वाटतं फेब्रुवारी महिन्यात, बरोबर ना गणपती, या ठिकाणी 3 एप्रिल या वेळेत या ठिकाणीच बेलकरवाडी ग्रामस्थांनी हा सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून सर्व मंडळी, सेवा करणारी सर्व मंडळी आहेत. महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे का आमचा सुद्धा परमार्थिक प्रवास सुखकर व्हावा, ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विश्वस्त मंडळी आणि आमचे सन्मित्र महंत अर्जुनजी महाराज, त्यांची सर्व सहकारी मंडळी या ठिकाणी सेवा करत आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक. आणि या ठिकाणी मी थांबतो. विठोबा रखुमाई, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जल
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले पुढे वेडी वापुढे उतरे करा क्षमा राज महाराज तुम्ही तिथं नाही विचारिला अधिकारम्य आपुला राज महाराज तुम्ही तुका तिथं परित्राणी द्वारा राखा पाया बैठी करा राज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे दैले चरण आता उठावे ते म्हणावे सुरवाडी कपणे रे सापडले आता उठावे ते म्हणाये नाही नारायणा तुका म्हणे भोग दिला निवारिला उठावे ते म्हणाये नाही नारायणा रोडी आरती चक्र पाठ्यो वाळती आजी पुराले नवस धन्य काळा दिवस भावोत पुण्यवंत तुम्ही बाळा आजी पुराले नवस धन्य काळा दिवस तुका वाईट उभा काढिया जवळी आजी पुराले नवस धन्य काळा